नमस्कार, बघा आरण्य न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा आरण्य न्यूज मराठी। आज हिंगोली, संपूर्ण भारत देशाचा आज निवडणुकीचा निकाल लागला आहे। त्यातच आज हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर हे आज भरघोस मताने आज इथे विजय झालेले आहे। त्यानिमित्त आज उमरखेड शहरामध्ये ठिकठिकाणी इथं विजय जल्लोष महाविकास आघाडीच्या वतीने साजरा करण्यात येत आहे। आज आपण पाहतोय उमरखेड शहरामध्ये आज आपण महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, महाविकास आघाडीचे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज इथं जल्लोष साजरा करत आहे। आज आपण इथं काही लोकांची प्रतिक्रिया। हा विजय कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचा आहे। सामान्य जनता ही महाविकास आघाडीच्या सोबत पहिल्यापासून होती आणि मला हिंगोली लोकसभेमधील सर्व जनतेला मनापासून आभार व्यक्त करायचे आहे आणि हा विजय, हा आनंद हा सामान्य शेतकरी तरुण वर्गाचा असल्याबद्दल माझं मनापासून सर्वांना धन्यवाद। आज इथं विजय उत्सव साजरा करण्यात येत आहे। तर येथील आपले महाविकास आघाडीचे नेते आहेत आदरणीय राजू भैयाजी जयस्वाल। आज आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। भैया, काय सांगताल आपण आज या विजय? आज महाराष्ट्रात जे एक्झिट पोल वर्तवले गेले होते त्याच्या विरुद्ध महाविकास आघाडीच्या बाजूने निकाल लागलेला आहे। आज 28 ते 30 सीट आज महाविकास आघाडीच्या निवडून येत आहे। यात शरद पवार साहेब, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांनी मिळून जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आज आम्हाला भेटत आहे। जो विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येत होता 10 वर्षापासून, या विदर्भात फक्त 3 सीट भाजपच्या येत आहेत, 7 सीटा महाविकास आघाडीच्या येत आहेत। ही महाराष्ट्र जनतेचा सुरुवातीपासून महाविकास आघाडीच्या बाजूने कौल होता आणि मागच्या 2 वर्षात जे पुढापुढीचं राजकारण या महाराष्ट्रात चाललं होतं, पुरोगामी महाराष्ट्राला हे अजिबात आवडलेलं नव्हतं। वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये पसरवण्याचं जे राजकारण या ठिकाणी होतं तेही महाराष्ट्राला आवडलेलं नव्हतं। त्यामुळे सर्वसामान्य जनतेने सुरुवातीपासूनच नागेश पाटील यांच्या बाजूनं अतिशय गुप्त पद्धतीनं त्यांना आणि त्यातूनच सर्वसामान्य जनतेनं त्यांना मतदान केलं आणि विजय निश्चित झालेला आहे। या मतदारसंघात भाजपच्या शासनाला कंटाळून आम जनतेनं शिवसेनेला, महाविकास आघाडीला भरपूर मतदान केलं आणि विजयी केलं। त्याच्यात जनता स्वतःहून त्यांच्या याला कंटाळून भरपूर मताने विजयी केला।